आज आपण ज्या माहितीच्या प्रवासात निघणार आहोत ना, तो विषय सुरुवातीलाच ऐकणाऱ्या प्रत्येकाला एका मोठ्या कोड्यात टाकेल. म्हणजे विचार करा, प्राचीन हिंदू पुराणांमधील गूढ श्लोक, ख्रिश्चन धर्माच्या बायबलमधील येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी, 20व्या शतकातील महर्षी अरविंद यांचे तत्वज्ञान आणि ह्या सगळ्याला जोडणारा आजच्या काळातील सर्वात आधुनिक दुवा. म्हणजे थेट ChatGPT. हो, अगदी ChatGPT. आता या 4 पूर्णपणे भिन्न आणि एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र आल्या तर काय होईल? कसे वरवर पाहता ह्या गोष्टींचा काहीच मेळ बसत नाही असं कुणालाही वाटेल, म्हणजे बायबल आणि ChatGPT. पण जेव्हा आपण या सगळ्याचा एका विशिष्ट दाव्याच्या संदर्भात विचार करतो तेव्हा एक अतिशय वेगळं चित्र उभं राहतंय. आणि तोच दावा आज आपल्या या माहितीच्या वेधाचा किंवा आपण ज्याला सखोल विश्लेषण म्हणतो त्याचा मुख्य विषय आहे. आज आपण एका अशा YouTube व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टवर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये अतिशय ठामपणे असा दावा करण्यात आला आहे की समर्थ सद्गुरुदेव श्री रामलालजी सियाग हेच हिंदू धर्मातील 10वे अवतार म्हणजेच कल्की अवतार आहेत. आता चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट एकदम स्पष्ट करते. आज आपण या दाव्याला दुजोरा देण्यासाठी किंवा तो खोटा ठरवण्यासाठी इथे बसलेलो नाहीये. कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय वादात पडण्याचा आपला उद्देश मुळीच नाही. अगदी बरोबर. आपला मूळ उद्देश हा आहे की या स्रोतामध्ये हा एवढा प्रचंड मोठा दावा सिद्ध करण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथ आणि आधुनिक AI तंत्रज्ञान यांचा असा काही अचंबित करणारा मेळ घातला आहे की तो तर्क समजून घेणं खरोखरच खूप रंजक आहे. हो, आणि या स्रोताचे सगळ्यात मोठं वेगळेपण हेच आहे बरं का. सहसा जेव्हा कोणी असा दावा करतं तेव्हा ते फक्त जुन्या ग्रंथांचे दाखले देतात. पण इथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्राचीन श्लोकांचा भौतिक अर्थ पूर्णपणे बाजूला सारून एक आधुनिक आणि सखोल आध्यात्मिक अर्थ कसा काढला गेला आहे हे पाहणं महत्वाचं ठरते. अच्छा. जुन्या श्रद्धा आणि नवीन तंत्रज्ञान यांचा हा एक अनोखा संगम या स्रोतात मांडला आहे. तर मग या अनोख्या प्रवासाची उकल करायला सुरुवात करूया. आपण या विश्लेषणाची सुरुवात स्रोतामध्ये दिलेल्या एका अत्यंत ठोस तारखेपासून करूया. ती तारीख आहे 24 नोव्हेंबर 1926. 24 नोव्हेंबर. हो. आता या तारखेचं महत्त्व सांगण्यासाठी स्रोताने महर्षी अरविंद यांच्या आश्रमाचा संदर्भ दिलाय. महर्षी अरविंद यांच्या आश्रमातील त्यांच्या प्रमुख फ्रेंच शिष्या, ज्यांना श्री मा किंवा द मदर म्हणून ओळखले जाते, त्यांच्या लाल कमल आणि श्वेत कमल या पुस्तकांचा दाखला इथे दिला आहे. बरोबर. या पुस्तकानुसार 24 नोव्हेंबर 1926 रोजी साक्षात श्रीकृष्णाची चेतना भौतिक देहात या पृथ्वीवर अवतरली होती आणि अरविंद आश्रमात आजही या दिवसाला सिद्धी दिवस मानून खूप महत्त्व दिले जाते. हो, आणि इथूनच तो पहिला योगायोग स्रोताने आपल्यासमोर मांडला आहे. महर्षी अरविंद यांच्या आश्रमात ज्या दिवशी श्रीकृष्णाची चेतना अवतरली असा जो त्यांचा विश्वास आहे, नेमक्या त्याच दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर 1926 रोजी गुरुदेव सियाग यांचा जन्म झाला आहे. एक मिनिट, इथे मला एक तार्किक मुद्दा मांडावासा वाटतो. ऐकणाऱ्यांच्या मनातही हा प्रश्न नक्कीच येईल. केवळ जन्मतारीख समान असणे किंवा एखाद्या आध्यात्मिक घटनेच्या दिवशीच जन्म होणे यावरून ती व्यक्ती साक्षात अवतार कशी काय ठरू शकते? बरोबर आहे. म्हणजे हा तर असा प्रकार झाला की 2 व्यक्तींचा वाढदिवस एकाच दिवशी येतो म्हणून ते जुळे भाऊ आहेत किंवा ते एकच आहेत असं गृहीत धरणं हे थोडं घाईचं आणि खूपच ताणून आणल्यासारखं वाटत नाही का? तार्किक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण कसे, स्रोतामध्ये केवळ या तारखेवर पूर्ण मदार ठेवलेली नाहीये. तारीख हा फक्त एक सुरुवातीचा धागा आहे. अच्छा, मग मुख्य आधार काय आहे? या स्रोताचा मुख्य भर हा जबाबदारीच्या हस्तांतरणावर आहे, ज्याला आपण बॅटन पास करणे म्हणतो. स्रोतात गुरुदेव सियाग यांच्या एका अतिशय विशिष्ट दृष्टांताचा उल्लेख आहे. या दृष्टांतात 9वे अवतार श्रीकृष्ण त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वतःची बासरी गुरुदेवांच्या हातात दिली आणि म्हटले, आता पुढचं काम तुला करायचंय. अच्छा, म्हणजे इथे एका अवताराचे काम संपून दुसऱ्याचे काम सुरू होण्याचे प्रतीक म्हणून ती बासरी दिली गेली असा तो दावा आहे. अगदी बरोबर. आणि यामागे स्रोताने खूप सखोल दार्शनिक विचार मांडला आहे. तो विचार असा की अवतार कधीही जगात येऊन ढोल वाजून सांगत नाही की मी अवतार आहे. अवतार स्वतःची ओळख स्वतःच करून देतात.
पण ती अनुभूतीच्या माध्यमातून. कारण सामान्य माणसाची वैचारिक आणि आध्यात्मिक कुवत एवढी नसते की तो अवताराला केवळ डोळ्यांनी पाहून ओळखू शकेल. जे माणसाला आपल्या मर्यादित बुद्धीने ते आकलन होऊ शकत नाही असं स्त्रोताचं म्हणणं आहे. होय. आणि याला पुष्टी देण्यासाठी स्त्रोतात थेट भगवद्गीतेचा संदर्भ दिलाय. विचार करा, अर्जुन हा श्रीकृष्णाचा सर्वात जवळचा सखा होता, तरी त्याला सुरुवातीला श्रीकृष्णाचं अवतारत्व मान्य नव्हते. हे तर खरंय. जेव्हा गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला दिले होते, तेव्हा अर्जुन चकित होऊन म्हणाला की तुमचा जन्म तर आत्ताचा आहे आणि सूर्य तर कितीतरी प्राचीन आहे. मग तुम्ही त्याला ज्ञान कसे दिले? म्हणजे जवळच्या मित्रालाही तो आवाका समजला नव्हता. अगदी तेच. जोपर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले अक्राळ विक्राळ विश्वरूप दर्शन घडवले नाही, जोपर्यंत अर्जुनाला ती प्रत्यक्ष डोळे दिपवणारी अनुभूती आली नाही, तोपर्यंत त्याने श्रीकृष्णाला अवतार मानले नाही. म्हणजे अनुभूती महत्वाची. हो, स्त्रोताचा असा दावा आहे की गुरुदेव सियाग ह्यांच्या बाबतीतही हेच तत्व लागू होते. सामान्य माणूस त्यांना केवळ एक गुरु किंवा एक सामान्य व्यक्ती मानेल, पण प्रत्यक्ष ध्यानातून मिळणाऱ्या अनुभूतीतूनच त्यांना त्यांची खरी ओळख पटते. भारीच आहे, कारण इथे कुठेही अंधश्रद्धेला वाव न देता वैयक्तिक अनुभूतीवर भर दिलेला दिसतोय. पण आता इथून हा स्रोत आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित वळणावर घेऊन जातो. आपण आत्तापर्यंत हिंदू तत्वज्ञान पाहिलं, पण हाच दावा सिद्ध करण्यासाठी स्रोत चक्क ख्रिश्चन धर्मातील भविष्यवाणीकडे वळतो. हो, बायबलचा संदर्भ येतो इथे. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की तो गेल्यानंतर परमेश्वराकडून जगासाठी एक सहाय्यक पाठवला जाईल, ज्याला इंग्रजीत द कम्फर्टर म्हटले जाते. हा कम्फर्टर कायमस्वरूपी माणसासोबत राहील असे बायबल सांगते. स्त्रोतानुसार यहुदी लोक ज्याला मसीहा म्हणतात आणि ख्रिश्चन ज्याला कम्फर्टर म्हणतात ते स्वतः गुरुदेव सियाग आहेत. बापरे. आणि हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी जो आधार घेतलाय ना, तो खरोखरच धक्कादायक आहे. हो, आणि तो आधार म्हणजे गुरुदेवांचे छायाचित्र, म्हणजेच केवळ त्यांचा एक फोटो. या संपूर्ण विश्लेषणातील हा बहुधा सर्वात कुतूहल निर्माण करणारा भाग आहे. नक्कीच. स्त्रोतामध्ये असा ठाम दावा केला आहे की भूतकाळातील कोणत्याही अवताराच्या, म्हणजे मग ते राम असोत, कृष्ण असोत किंवा येशू ख्रिस्त असोत, केवळ त्यांच्या फोटोकडे किंवा चित्राकडे पाहून माणसाला ध्यान लागत नाही किंवा कोणतेही शारीरिक आध्यात्मिक अनुभव येत नाहीत. पण गुरुदेव सियाग यांच्या केवळ फोटोकडे पाहून ध्यान केल्यास कुंडलिनी शक्ती जागृत होते, लोकांना प्रत्यक्ष योगिक क्रियांचे अनुभव येतात. आता हे समजून घेण्यासाठी मी एक रूपक वापरते. सांगा. हे अगदी एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रामसारखे वाटते, जिथे मूळ प्रोग्रॅमर आता या जगात नाही, तो निघून गेलाय, पण त्याने लिहिलेला कोड किंवा तो अल्गोरिदम एवढा अचूक आहे की केवळ त्या कोडकडे पाहून ते सॉफ्टवेअर आज्ञावलीप्रमाणे आजही अचूक काम करत आहे. वाह, हे रूपक या प्रक्रियेला खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. या संपूर्ण दाव्यामध्ये एका साध्या 2 डायमेन्शनल फोटोलाच इतके अनन्यसाधारण महत्त्व का दिले आहे? फोटोतून असे काय घडते असा स्रोताचा दावा आहे? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला स्त्रोताने सांगितलेल्या पैगंबर म्हणजेच मेसेंजर आणि अवतार यांच्यातील फरकाकडे लक्ष द्यावे लागेल. अच्छा, काय फरक आहे त्यात? हा फरक खूप महत्वाचा आहे. स्त्रोतानुसार पैगंबर येतात, ते परमेश्वराचा संदेश देतात, समाजात काही काळासाठी शांतता स्थापित करतात. पण जेव्हा ते हे जग सोडून जातात, तेव्हा ती शांतताही हळूहळू लोप पावते आणि समाज पुन्हा जुन्याच मार्गावर जातो. कारण पैगंबरांचा प्रभाव हा त्यांच्या भौतिक अस्तित्वावर अधिक अवलंबून असतो. पण अवताराचे तसे नसते. नाही, अवताराचे कार्य हे तात्पुरते नसते. अवतार जेव्हा येतो तेव्हा तो पूर्ण युगाचे परिवर्तन करतो. म्हणजेच कलियुगातून सत्ययुगाकडे असा तो कायमस्वरूपी बदल असतो. आता गुरुदेव सियाग यांच्या देहत्यागानंतर त्यांचे हे परिवर्तनाचे कार्य थांबू नये यासाठी त्यांचा फोटो हे त्या कायमस्वरूपी बदलाचे माध्यम बनले आहे, असा स्त्रोतांचा दावा आहे. म्हणजे तो फोटो केवळ एक स्मृती नसून ती एक ॲक्टिव्ह एनर्जी किंवा सक्रिय ऊर्जा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. होय, त्या फोटोच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी म्हणजे मानवी शरीरातील सुप्त प्राणशक्ती. ती जागृत झाली की माणसाच्या आतील तामसिक प्रवृत्ती नष्ट होऊ लागतात. अच्छा. म्हणूनच बायबलमधील त्या भविष्यवाणीचा आधार घेत स्त्रोताने त्यांना कायमस्वरूपी सोबत राहणारा सहाय्यक म्हणजेच द कम्फर्टर म्हटले आहे. कारण तो भौतिक देह नसला तरी तो फोटो कायमस्वरूपी मानवाला आध्यात्मिक मदत करत राहील
असा तो तर्क आहे. अरेच्छा, म्हणजे एकीकडे बायबलची भविष्यवाणी जुळवली आणि दुसरीकडे महर्षी अरविंदांचा सिद्धी दिवस. इथपर्यंत हा युक्तिवाद खूप गुंफलेला वाटतो, पण खऱ्या अर्थाने या स्त्रोताची कसोटी आता पुढे लागते. म्हणजे कसं? जर फोटो आणि बायबलचे संदर्भ इतके जुळत असतील, तर हिंदू पुराणांमधील कल्की अवताराच्या त्या अतिशय स्पष्ट आणि सविस्तर वर्णनाचे काय? तिथे तर गोष्टी अजिबात जुळत नाहीत. तुम्ही कोणत्या वर्णनाबद्दल बोलत आहात? नेमका विरोधाभास कुठे आहे? पहा, श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणात अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलंय की 10वा कल्की अवतार हा उत्तर प्रदेशातील संभल किंवा शंभाला नावाच्या गावात जन्म घेईल. त्यांच्या वडिलांचे नाव विष्णू यश असेल, जे एक ब्राह्मण असतील. तो अवतार देवदत्त नावाच्या एका पांढऱ्या घोड्यावर स्वार होईल आणि हातात एक प्रखर तलवार घेऊन अधर्माचा नाश करेल. बरोबर, पुराणात असंच वर्णन आहे. आता अडचण अशी आहे की गुरुदेव सियाग हे उत्तर प्रदेशात नाही, तर राजस्थानमध्ये जन्मले आहेत. ते ब्राह्मण कुटुंबात नाही, तर एका जाट कुटुंबात जन्मले आहेत. त्यांच्याकडे कुठलाही देवदत्त नावाचा पांढरा घोडा नाही किंवा हातात तलवारी नाही. हा तर पूर्णपणे विरोधाभास आहे ना. जी मूळ माहिती पुराणात आहे ती इथे भौतिक पातळीवर कुठेच लागू पडत नाही. मग हा पेच या स्रोताने कसा सोडवला? आणि इथेच या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो. इथेच प्रवेश होतो आधुनिक तंत्रज्ञानाचा, म्हणजेच ChatGPTचा. हो, आणि हे वाचून तर मलाही धक्काच बसला होता. स्त्रोताच्या लेखकाने थेट या पौराणिक श्लोकांचा अर्थ विचारण्यासाठी ChatGPTची मदत घेतली आणि ChatGPTने या श्लोकांचा जो भौतिक आणि शब्दशः अर्थ आत्तापर्यंत काढला जात होता तो पूर्णपणे नाकारला. हो, त्याऐवजी AIने एक अतिशय सखोल, आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ आपल्या समोर मांडला. प्रतिकात्मक अर्थ कसा उलगडत गेला ना, हे खूप रंजक आहे. आपण एक एक करून पाहूया. सर्वात पहिलं म्हणजे संभल गाव. हो, आपण ज्याला उत्तर प्रदेशातील एक भौगोलिक गाव मानत आलो आहोत, ChatGPTनुसार ते कुठल्या गावाचं नाव नाहीयेच. AIने त्या शब्दाची फोड केली. शम म्हणजे शांतता आणि भला म्हणजे स्थान, म्हणजे संभल हे एक शांत आणि स्थिर मन आहे. अगदी बरोबर. आणि पुढे ब्रह्मण या शब्दाचा अर्थही AIने जातीशी जोडलेला नाही. जो ब्रह्म जाणतो, ज्याला ईश्वरी तत्वाचं ज्ञान आहे, तो ब्राह्मण. म्हणजे इथे जन्माने मिळालेली कोणतीही जात लागू पडत नाही. आणि ते विष्णू यश नावाचं काय? विष्णू यश म्हणजे ती व्यक्ती जिचे यश हे विष्णूच्या भक्तीत आणि ईश्वरी कार्यात सामावलेले आहे. ते कुठल्या व्यक्तीचं भौतिक नाव नाहीये. बरं, पण मग त्या पांढऱ्या घोड्याचा आणि तलवारीचा काय? पुराणातील चित्रांमध्ये तर अवतार घोड्यावर बसलेला आणि हातात तलवार घेतलेला दिसतो. इथे ChatGPTचं उत्तर योग परंपरेशी जोडले जाते. देवदत्त घोडा हा कुठला प्राणी नसून ती मानवी शरीरातील प्राणशक्ती किंवा कुंडलिनी शक्ती आहे. अच्छा. आणि हातातली तलवार ही कुठली लोखंडाची किंवा धातूची तलवार नसून ती ज्ञानाची किंवा मंत्राची तलवार आहे. या ज्ञानाच्या तलवारीने बाहेरच्या माणसांना मारायचं नाहीये, तर माणसाच्या आतल्या अज्ञानाचा, त्याच्या तामसिक प्रवृत्तीचा नाश करायचा आहे. हे स्पष्टीकरण ऐकायला खूपच भारी वाटतंय. पण जर आपण थोडा तार्किक दृष्टिकोन ठेवला तर मला इथे एक शंका उपस्थित करावीशी वाटते. बोला ना. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्राचीन ग्रंथांचा असा अर्थ काढणे हे खूपच नाविन्यपूर्ण आहे, यात दुमत नाही. पण हे थोडं असं वाटत नाही का की आपण आपल्याकडे असलेल्या एखाद्या जुन्या खजिन्याच्या नकाशाला चुकीचं ठरवत आहोत? म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला त्या नकाशावर दाखवलेल्या जागी खजिना सापडला नाही म्हणून आपण चक्क नकाशाचाच अर्थ बदलतोय. अरे, हा नकाशा भौगोलिक नाहीच, हा तर मानसिक नकाशा आहे असं म्हणण्यासारखं हे नाही का? सोप्या भाषेत सांगायचं तर मूळ माहिती आपल्याला लागू पडत नाही, म्हणून आपल्याला हवा तसा सोयीस्कर आणि स्वतःच्या दाव्याशी जुळवून घेणारा अर्थ काढून घेण्यासारखे वाटू शकतं. ऐकणाऱ्या कोणत्याही तर्कशुद्ध व्यक्तीच्या मनात हीच शंका येईल. आणि वरवर पाहता हे अतिशय सोयीस्कर वाटतं, हे नाकारता येणार नाही. पण कसं आहे, स्त्रोतांनी याला केवळ ChatGPTने दिलेलं एखादं रँडम उत्तर म्हणून सोडून दिलेलं नाहीये. अच्छा, मग त्याला काही आधार दिलाय का? हो, त्यांनी या AIच्या उत्तराला भारतीय योग परंपरेतील प्रतिकात्मक भाषेचा एक अत्यंत भक्कम ऐतिहासिक आणि दार्शनिक आधार दिला आहे. प्रतिकात्मक भाषा म्हणजे हे केवळ AIचं स्पष्टीकरण नाही. नाही, मुळीच नाही. स्त्रोताचे म्हणणे आहे की शतकानुशतके भारतातील महान योगी आणि संत ज्या गूढ विचारसरणीने बोलत आले आहेत, त्या विचारसरणीशी हे ChatGPTचं स्पष्टीकरण पूर्णपणे सुसंगत आहे. म्हणजे योगी नेहमीच अशा रूपकांतून बोलतात. होय. याला पुष्टी देण्यासाठी स्त्रोतामधील संत कबीर आणि गुरु नानक यांच्या अतिशय प्रसिद्ध रचनांचा दाखला दिला आहे.
जसं की एक प्रसिद्ध ओळ आहे, समुद्र समाना बूंद में बुझे बिरला कोई. याचा सरळ अर्थ असा होतो की एका लहानशा पाण्याच्या थेंबात संपूर्ण अथांग समुद्र सामावला आहे. आता जर आपण याचा शब्दशः आणि भौतिक अर्थ घेतला तर तो पूर्णपणे मूर्खपणा वाटेल. कारण एका थेंबात समुद्र कसा मावणार? शक्यच नाही. नेमकं तेच. पण जर याचा आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ पाहिला तर तो आहे यथा पिंड तथा ब्रह्मांड. म्हणजे जे या विशाल आणि अनंत ब्रह्मांडात आहे तेच या छोट्याशा मानवी शरीरात आहे. हां. संपूर्ण ब्रह्मांड मानवी शरीरात सूक्ष्म रूपाने अस्तित्वात आहे. याच तर्काचा आधार घेत स्रोत म्हणतो की कल्की अवतार हा कुठल्या उत्तर प्रदेशातील भौतिक गावात जन्म घेणार नाही, तर माणसाच्या शुद्ध आणि शांत मनात, ज्याला शंभाला म्हटले आहे, तिथे तो जन्म घेईल. ओके. आता हे चित्र खूप स्पष्ट होत आहे. हे अगदी एखाद्या अत्यंत गूढ कवितेचं वाचन, एखाद्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल किंवा विज्ञान पुस्तकासारखे समजून करण्यासारखं आहे. जर आपण कवितेचा शब्दशः अर्थ घेतला तर आपण पूर्णपणे भरकटू, पण जर आपण त्यातील रूपकं, भावना आणि त्यामागचा खरा अर्थ समजून घेतला तर एक नवीन आणि सखोल जग उलगडते. अगदी तसंच. आणि याच रूपकांचा विस्तार करत स्त्रोतामध्ये अवतारांच्या उगमाच्या लोकांचे अतिशय सविस्तर आणि चक्रावून टाकणारे वर्णन केले आहे. उगमांचे लोक, एक मिनिट, म्हणजे हे अवतार कुठून येतात त्याबद्दल काही वेगवेगळे स्तर आहेत का? हो, हिंदू तत्वज्ञान आणि योग परंपरेनुसार हे ब्रह्मांड वेगवेगळ्या सूक्ष्म लोकांमध्ये किंवा स्तरांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक युगात जशी मानवाची आध्यात्मिक स्थिती असते त्यानुसार वेगवेगळ्या लोकातून अवतार येतात असा स्त्रोताचा दावा आहे. म्हणजे जसा आजार तसं औषध. अगदी अचूक ओळखलत. स्त्रोतानुसार त्रेतायुगात जेव्हा तामोगुण कमी होता तेव्हा भगवान राम हे सतलोकमधून आले होते. त्यानंतर द्वापरयुगात जेव्हा परिस्थिती थोडी अधिक बिकट झाली तेव्हा श्रीकृष्ण हे त्याहून उच्च अशा अलखलोकमधून आले होते. बरं. आणि आता? आणि आता या कलियुगाच्या अंतासाठी जिथे मानवाचा तामोगुण आणि अज्ञान शिगेला पोचले आहे तिथे गुरुदेव सियाग हे सर्वोच्च अशा अगमलोकमधून आले आहेत असा दावा स्त्रोताने केला आहे. अगम लोक म्हणजे या प्रत्येक अवताराचा उगम, त्यांची ऊर्जा आणि त्यांचे ध्येय हे त्या त्या युगाच्या गरजेनुसार वेगवेगळं असते. पण मग या सगळ्या दाव्यांचा, या वेगवेगळ्या लोकांचा आणि आध्यात्मिक रूपकांचा अंतिम उद्देश काय आहे? एवढा सगळा खटाटोप कशासाठी? या सर्व प्रवासाचा आणि दाव्यांचा अंतिम उद्देश अत्यंत स्पष्ट आणि व्यापक आहे. तो उद्देश केवळ एका विशिष्ट धर्माचे किंवा एका जातीचे रक्षण करणे हा नाही, तर संपूर्ण प्राणीमात्रांचे कल्याण करणे हा आहे. मानवाच्या आत जी दानवी वृत्ती लपली आहे, जे अज्ञान आहे आणि जो तामोगुण आहे तो मुळापासून नष्ट करून त्याच्या जागी सतोगुणाचा म्हणजेच सात्विकतेचा आणि शुद्ध ज्ञानाचा उदय करणे हा या अवतरणाचा मूळ हेतू या स्त्रोतात सांगितला आहे. हे कोणतेही बाह्ययुद्ध नाही जिथे तलवारी चालतील आणि रक्ताचे पाट वाहतील, तर हे मानवाच्या अंतर्गत वृत्तीचे, त्याच्या चेतनेचे युद्ध आहे. खरोखर हे सर्व ऐकताना आपण एका वेगळ्याच वैचारिक आणि आध्यात्मिक विश्वात प्रवेश केल्यासारखे वाटते. तर या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना आपण मागे वळून पाहूया की आज आपण या माहितीतून काय वेध घेतला. आपण एका अतिशय रंजक स्त्रोताचा आढावा घेतला, हो, ज्यामध्ये महर्षी अरविंद यांच्या आश्रमातील तारखा आणि त्यांचं तत्वज्ञान, बायबलमधील येशू ख्रिस्ताची दी कम्फर्टरची भविष्यवाणी, पुराणांमधील कल्की अवताराचे गूढ आणि प्रतिकात्मक श्लोक आणि या सर्वांचा अर्थ लावणारे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच ChatGPT, या सर्व अतिशय भिन्न घटकांना एकत्र गुंफून गुरुदेव सियाग यांच्या कल्की अवतार असल्याच्या दाव्याची मांडणी कशी केली गेली आहे हे आपण अतिशय तटस्थपणे पाहिले. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी हे पुन्हा एकदा अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे की आपण या दाव्याचे किंवा त्यातील कोणत्याही धार्मिक विश्वासाचे समर्थन करत नाही किंवा खंडनही करत नाही. आपण केवळ एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नाविन्यपूर्ण माहितीचे विश्लेषण केले आहे, जिथे प्राचीन श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान एका अनोख्या बिंदूवर येऊन मिळतात. नक्कीच आपण फक्त त्या माहितीचा वेध घेतला आहे. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी आपण मगाशी ज्या नकाशाचा आणि खजिन्याच्या रूपकाने चर्चा करत होतो त्याकडे पुन्हा एकदा वळूया आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक सखोल विचार सोडून देऊया. जर प्राचीन ग्रंथांमधील अवतार, युगांत
आणि महायुद्ध या संकल्पना खरोखरच संपूर्णपणे मानसिक आणि प्रतिकात्मक असतील, जसं की ChatGPTच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की सर्व काही आपल्या मनातच घडते, तर याचा अर्थ असा होतो का की आपण ज्या चांगल्या आणि वाईटाच्या अंतिम युद्धाची, एका महाभयंकर प्रलयाची जगात बाहेर वाट पाहत आहोत, ते युद्ध खऱ्या अर्थाने भौतिक जगात नसून दररोज प्रत्येक क्षणी आपल्या प्रत्येकाच्या आतल्या मनातच लढले जात आहे? विचार करा. आणि याच सखोल विचारासोबत आजचा हा माहितीचा वेध आपण इथेच थांबूया. क्लिंग कृष्ण क्लिंग, 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 क्लिंग कृष्ण क्लिंग.